नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय खास आणि महत्त्वाचा आहे, कारण हा अपडेट आहे संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावण बाळ योजना आणि वृद्धापकाळ पेन्शन योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी। आता तुम्हाला प्रश्न पडेल, काय विशेष घडलंय? तर मंडळी, 8 डिसेंबर पासून म्हणजे आजपासून महाराष्ट्र शासनाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। आणि हे अधिवेशन म्हणजे साधं सरळ मीटिंग नाही। हे अधिवेशन ठरवतं की थकीत पैसे मिळणार का नाही, मानधन वाढणार का नाही, कागदपत्रांचे नियम सोपे होणार का। म्हणजेच या अधिवेशनात जे निर्णय होतील त्यावर अनेक लाभार्थ्यांच्या भविष्यातला पैसा आणि सुविधा अवलंबून आहेत। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी पुढे एक एक मुद्दा सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। मंडळी, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे अधिवेशन एवढं महत्त्वाचं का आहे? चला एक एक मुद्दा सोप्या भाषेत समजून घेऊ। नंबर 1, दिव्यांगांना 2,500 रुपये जाहीर, पण पैसे मिळाले का नाहीत? सरकारने दिव्यांग बांधवांसाठी 2,500 मानधन जाहीर केलं आहे, हे आपण सगळ्यांनी ऐकलंच आहे। पण आजही महाराष्ट्रातल्या 60 ते 70% दिव्यांगांना अजून हे पैसे मिळालेच नाहीत। त्यामुळे हा मुद्दा अधिवेशनात जोरदार मांडला जाणार आहे। 2, संजय गांधी योजनेतील दिव्यांगांचे ट्रान्सफर थांबलेलं आहे। जे लाभार्थी आधी संजय गांधी योजनेमध्ये होते आणि दिव्यांग होते, त्यांना नवीन सिस्टम मध्ये ट्रान्सफर करायचं होतं, पण ही प्रक्रिया अजून अडकलेली आहे। त्यामुळे हा विषयही अधिवेशनात चर्चेला येणार आहे। नंबर 3, सर्व योजनांसाठी अनुदान वाढीची मागणी। विधवा पेन्शन असो, श्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ पेन्शन किंवा संजय गांधी निराधार योजना, सगळ्या योजनांमधील लाभार्थ्यांनी वाढीव रक्कम मिळावी म्हणून अर्ज, निवेदन, जन आंदोलन सरकारपर्यंत पोहोचवले आहेत। नंबर 4, थकीत पैसे सर्वात मोठी समस्या। अनेक लाभार्थ्यांचे 5 ते 6 महिन्याचे पैसे थांबलेले आहेत। काहींना फक्त 1,500 रुपये मिळाले, तर काहींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एकही रुपया मिळालेला नाही। आणि इतिहास सांगतो की वर्ष संपताना थकीत अनुदान मंजूर होण्याची शक्यता जास्त असते। नंबर 5, पुरवणी मागणी म्हणजे काय? समजा एखाद्या योजनेसाठी बजेट आलं होतं, पण ते दुसरीकडे खर्च झालं किंवा कमी पडलं, तर या अधिवेशनात पुरवणी मंजुरीनं अतिरिक्त निधी मंजूर करून तो पैसा थेट लाभार्थ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जातो। नंबर 6, बोगस लाभार्थ्यांची तपासणी। तुकाराम मुंडे साहेब यांनी राज्यभरात बोगस दिव्यांग तपासणी सुरू केली आहे। तशीच समस्या संजय गांधी योजनेतही आहे। त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहू नयेत, यासाठी हा विषय अधिवेशनात मोठ्या प्रमाणात चर्चेला येणार आहे। नंबर 7, डीबीटी आधार ऑथेंटिकेशन, हयातीचा दाखला मोठा त्रास। वेबसाईट त्रुटी, दस्तावेज, हयातीचा दाखला आणि आधार व्हेरिफिकेशनच्या समस्येमुळे हजारो लाभार्थ्यांचे पैसे मिळत नाहीये। त्यामुळे ही प्रक्रिया सोपी करावी अशी मागणी अधिवेशनात केली जाणार आहे। म्हणजेच मंडळी, हे अधिवेशन म्हणजे आशा। कदाचित या बैठकीतून थकीत पैसे मिळू शकतात, वाढीव मानधन मिळू शकतं आणि कागदपत्रांची प्रक्रिया सोपी होऊ शकते। त्यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे। मंडळी, आता सगळ्यात मुख्य आणि महत्त्वाची गोष्ट, या अधिवेशनातून नक्की काय निकाल लागणार, काय अपेक्षा आहेत आपल्यासारख्या लाभार्थ्यांची? तर 2 मोठे निर्णय या अधिवेशनातून अपेक्षित आहेत। नंबर 1, थकीत अनुदान मंजूर करून खात्यावर जमा करणं। मी सुरुवातीला सांगितलं तसं अनेक लाभार्थ्यांचे 5 ते 6 महिन्याचे पैसे थांबलेले आहेत। काहींना फक्त 1,500 रुपये मिळाले, काहींना 2,500 रुपये मिळालेले नाहीत आणि काहींना तर एकही रुपया मिळालेला नाही। म्हणून या अधिवेशनात थकीत अनुदानासाठी मंजुरी आणि पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर, हे मागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे। नंबर 2, प्रक्रिया सोपी करणे। डीबीटी, हयातीचा दाखला, वेबसाईट सुधारणा। आता तुम्हाला माहीतच आहे, आधार ऑथेंटिकेशन, हयातीचा दाखला आणि वेबसाईट एरर्स यामुळे हजारो लाभार्थी अडकलेले आहेत। काही जण हयाती भरतात तरी सिस्टीम ऍक्सेप्ट करत नाही, काहींचं डीबीटी फेल होतं, काहींच्या वेळेस तर वेबसाईटच काम करत नाही। त्यामुळे या अधिवेशनात ही मोठी अपेक्षा आहे की डीबीटी प्रक्रिया सोपी होईल, हयातीची प्रक्रिया ऑनलाईन तसेच इझी होईल आणि संपूर्ण वेबसाईट सिस्टीम सुधारली जाईल। म्हणजे थोडक्यात काय, या अधिवेशनात 2 मोठे फायदे मिळू शकतात। थकीत पैसे मिळू शकतात आणि भविष्यात पैसे मिळणं सोपं होऊ शकतं। त्यामुळे मंडळी, हे अधिवेशन म्हणजे फक्त मीटिंग नाही, हे हजारो लाभार्थ्यांसाठी आशा आणि बदलाची सुरुवात असू शकते। मित्रांनो, बँक केवायसी आणि आधार लिंक आणि NPCI मॅपिंग बाबतीत अपडेट। राज्यातील जवळपास 30% लाभार्थ्यांचे पैसे
तांत्रिक कारणामुळे होल्डवर आहेत, हे मुख्य समस्या आहे. आधार बँक लिंक नाही, NPCI मॅपिंग अपडेट नाही, KYC अपडेट नाही, जुना अकाउंट बंद किंवा इनॅक्टिव्ह आहे. अधिवेशनात याबाबतही चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे, कारण लाखो लोकांना पैसे मंजूर असूनही ते खात्यात जमा होत नाहीये. भविष्यात पेन्शन वाढणार का? महत्त्वाचे 2 मुद्दे होते, ते म्हणजे थकीत अनुदान आणि बोगस दिव्यांग. याशिवाय अजून एक मोठा विषय या अधिवेशनात चर्चेला येऊ शकतो, तो म्हणजे पेन्शन वाढण्याचा प्रस्ताव. अनेक सामाजिक संघटना आणि लाभार्थी 1,500, 2,000, 2,400 रुपये हा रकमेचा दर वाढून किमान 3,000 ते 3,500 रुपये करावा ही मागणी करत आहेत. जर या अधिवेशनात या वाढीवर निर्णय झाला तर येणाऱ्या महिन्यापासून लाभार्थ्यांना वाढीव पेन्शन मिळण्याची शक्यता आहे. तर एकंदरीत हे अधिवेशन फक्त थकीत अनुदानासाठीच नाही, तर भविष्यात पेन्शन वाढणार का, दस्तऐवज प्रक्रिया सोपी होणार का, या सर्व मोठ्या मागणीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हयातीचा दाखला डिजिटल करण्याबाबतची चर्चा. मित्रांनो, अजून एक मोठा मुद्दा म्हणजे हयातीचा दाखला जिवंत असल्याचा पुरावा. सध्या हजारो लाभार्थ्यांना वर्षातून एकदा हयातीचा दाखला द्यावा लागतो आणि त्यामुळे काहींची पेन्शन थांबते, काहींना कार्यालयात जावं लागतं, वयस्कर आणि दिव्यांगांना त्रास होतो. या अधिवेशनात हयातीचा दाखला पूर्णपणे डिजिटल करण्याची मागणी होत आहे. म्हणजे लाभार्थी घरबसल्या आधार OTP वर फेस ऑथेंटिकेशन किंवा मोबाईल ॲपवरून हयातीचा दाखला अपडेट करू शकतील. जर हा निर्णय लागू झाला तर भविष्यात कोणीही कागदपत्रांसाठी वारंवार कार्यालयात फिरावं लागणार नाही. मंडळी, आता छोटी पण खूप महत्त्वाची विनंती. आपण इथे बसून फक्त वाट बघितली तर बदल होणार नाही. आपल्या भागातील आमदार, आपल्या मतदारसंघातील खासदार आणि इतर जनप्रतिनिधी जे या अधिवेशनात आवाज उठवू शकतात, त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचला पाहिजे. आज नाही बोललं तर कदाचित थकीत पैसे मिळायला अजून वेळ लागू शकतो आणि पुढचे निर्णय पुढे ढकलले जाऊ शकतात. म्हणून सोशल मीडिया मेसेज करा, ईमेल करा, भेटू शकत असाल तर प्रत्यक्ष जा. कारण शेवटी जोपर्यंत आपण आवाज उठवत नाही तोपर्यंत सरकारला समस्या समजत नाही. हे अधिवेशन म्हणजे संधी आहे. जर योग्य वेळी योग्य आवाज उठवला तर हजारो लोकांचे भविष्य बदलू शकते. त्यामुळे एकच विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या भागातील प्रतिनिधीपर्यंत हा विषय नक्की पोहोचवा. आपण बोललो, एकत्र आलो तरच बदल शक्य आहे. तर मित्रांनो, हे अधिवेशन संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना आणि इतर सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी खूपच निर्णायक आहे. सरकारने इथे निर्णय घेतला तर पुढची पेमेंट वेळेत मिळू शकते, पण जर निर्णय पुढे ढकलला तर पैसे मिळवण्यात अजून विलंब होण्याची शक्यता आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून तुमचं मत सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढील सर्व अपडेट्स, शेती आणि सरकारी योजना, संजय गांधी निराधार योजना सर्वात आधी या चॅनलवरच मिळणार आहेत. आणि जर तुम्हाला डेली अपडेट्स मोबाईलवर हवे असतील, जसे की शेती आणि सरकारी योजना, संजय गांधी निराधार योजनेचे अपडेट्स, तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून लगेच जॉईन व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.